हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती परीक्षा याचे स्वरूप बघणार आहोत. म्हणजे जी तलाठीची भरती 2026मध्ये होणार आहे त्याबद्दल आपण परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची माहिती, प्रश्न कशावर विचारले जातात आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दल माहिती मिळवणार आहोत. तर बघा, तलाठी या पदासाठी असणाऱ्या परीक्षेचे साधारण स्वरूप पुढीलप्रमाणे असते. तलाठी परीक्षेसाठी लेखी परीक्षा ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षाची प्रश्नाच्या स्वरूपाची असते. म्हणजे आपले जे MCQ प्रश्न असतात त्या प्रकारची परीक्षा ही असते. ही परीक्षा किती गुणांची असते तर 200 गुणांची परीक्षा असते. त्यामध्ये बघा, यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात आणि एका प्रश्नाला 2 गुण दिले जातात. म्हणजे 100 प्रश्न 200 मार्काचे अशा परीक्षेचे स्वरूप असते. त्यामध्ये 4 विषयाचा समावेश केलेला असतो. मराठी, इंग्रजी, अंकगणित आणि सामान्य ज्ञान अशा 4 विषयांचा समावेश त्यामध्ये होतो. प्रत्येक विषयामध्ये 25 प्रश्न असतात. 25, 25, 25 असे 4 विषयाचे 100 प्रश्न आणि त्यांना 200 गुण. हा पेपर सोडवण्यासाठी एकूण किती वेळ असतो? 2 तास असतो. 2 तासामध्ये 100 प्रश्न आणि 200 मार्क्स असा या परीक्षेचे स्वरूप असते. त्याचप्रमाणे बघा, पुढे महाराष्ट्र तलाठी भरती 2026 यामध्ये आता बघा, विषय, प्रश्न आणि गुण आपण बघितल्याप्रमाणे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित यांना 25, 25, 25, 25 प्रश्न आणि त्यांचे 50, 50 गुण असे टोटल 200 मार्क्सची परीक्षा ती असते. त्यामध्ये आपण पुढे सिलेबस वगैरे बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये वयोमर्यादा किती असते तर बघा, ओपन कॅटेगरीच्या वयोमर्यादासाठी बघा, म्हणजे ओपन कॅटेगरीची जी असते अनरिझर्व कॅटेगरी आपण त्याला म्हणतो, 18 ते 38 वर्ष आणि रिझर्व कॅटेगरीसाठी पण देखील 18 ते 38 वर्ष. म्हणजे याच्यामध्ये काहीही सूट दिलेली नाही. तर विभाग बघा, कोणता विभाग आहे? हा महसूल विभाग, रिव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे पद येते. त्यामध्ये वेतन बघा 9,300 ते 34,800 याप्रमाणे या दरम्यान ते वेतन असते. आणि शैक्षणिक पात्रता काय असते बघा, पदवी, तुम्हाला कोणतीही डिग्री होल्डर तुम्ही असायला हवे. आणि ज्या तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. 18 ते 38 वर्षामधील जे विद्यार्थी आहेत ते. ऑफिशियल वेबसाईट बघा, rfd.maharashtra.gov.in ही त्यांची वेबसाईट आहे. तर बघा, परीक्षेचा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचे. परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय असतो बघा, मराठीमध्ये काय असतं? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार इत्यादी त्याच्यामध्ये असते. आणि प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी, संधीचे प्रकार, म्हणणी, वाक्यप्रचार, अर्थउपयोग आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे बेसिक व्याकरण, म्हणजे जे ग्रामरचं पार्ट आहे तो ग्रामरचा पार्ट यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर इंग्लिशमध्ये बघा, सेम, फक्त ट्रान्सलेट करायचे इंग्लिशमध्ये. वोकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स, प्रोव्हर्ब्स, टेन्स, काइंड ऑफ टेन्स, क्वेश्चन टॅग, यूज, प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब, स्पॉट द एरर, व्हर्बल, फ्रेजेस, कम्प्रेन्शन, पॅसेज, स्पेलिंग, सेंटेन्स, स्ट्रक्चर आणि वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे मराठी आणि इंग्रजीचा जो सिलेबस आहे तो ग्रामर बेस आहे पूर्ण. अंकगणित बघा, अंकगणित 5वी ते 10वीच्या लेवलचे असते. त्याच्यामध्ये गणित, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग यांचे प्रश्न असतात. बुद्धिमत्ता आधारित ते प्रश्न याच्यामध्ये असतात. सरासरी, चलन, मापनाचे परिणाम, घड्याळ इत्यादी त्याच्यामध्ये असतात. तर त्यानंतर बघा, शेवटचा जो विषय आहे याच्यामध्ये, आणि सामान्य ज्ञान पण असतं. बुद्धिमत्तामध्ये बघा, अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध, अंक, अक्षरी, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष काढणे इत्यादी बुद्धिमत्ताचे म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रश्न त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर बघा, सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांची कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन हे सर्व सामान्य ज्ञानाचे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. संपूर्ण विषयामध्ये 25 प्रश्न आणि त्यांना 50 मार्क्स असे 200 मार्क्ससाठी ही परीक्षा घेतली जाते. तर आता 2026मध्ये तलाठी भरती होणार आहे. तर तुम्ही फॉर्म भरून ही परीक्षा देऊ शकता. एकदम सिंपल, 100 प्रश्न, 200 गुण यांच्यामध्ये असतात आणि याच वर्षी निकाल लागून जॉईनिंग पुढच्या वर्षीपर्यंत भेटून जाते. त्यामुळे तुम्ही हे सर्व त्या दृष्टीने लक्षात ठेवू शकता.